नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळं। चिकनचे कबाब वगैरे तर आपण खाल्ले असतील, तर आज आपण बनवणार आहोत चिकन कोन। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा। इथे मी काय काय घेतलं आहे। इथे मी चिकन घेतलं आहे 150 ग्राम। त्याला असं मिक्सरमध्ये स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। इथे उकडलेला बटाटा घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून। इथे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। 1 कांदा घेतलेला आहे बारीक कापून। पुदिना घेतलेला आहे थोडासा बारीक कापून। चवीपुरतं मीठ आहे। सुक्या मसाल्यामध्ये पाहू शकता 1 मोठा धने पावडर आहे, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आहे आणि पाव चमचा गरम मसाला आहे। इथे मी 6 ब्रेडचे स्लाइस असे घेतलेले आहेत, त्याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आणि इथे 2 अंडे घेतलेले आहेत। चला तर मग आपण बनवूया ब्रेड चिकनचे कोन। इथे 1 पळी तेल टाकत आहे मी। 1 पळी भात झाला आपल्याला। यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा असा लाल झालेला आहे थोडासा, तर यात अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची टाकून घेऊन थोडंसं भाजून चिकन टाकायचं आहे। चिकनला थोडं भाजून घ्यायचं आहे, कारण याचं कच्चंपण घालवायचं आहे आपल्याला। सुकं करायचं आहे याला इथून। या प्रकारे आपलं चिकनमधलं पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे, तर आपण याला थंड करून घेऊया। हे बटाटे आपण मॅश करून घेऊया। चिकन यामध्ये टाकून घेऊया आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मसाले टाकून घेऊया सुके सगळे। त्यानंतर हा पुदिना टाकून घेणार आहोत, कोथिंबीर टाकून घेणार आहोत थोडीशी। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे मसाला झालेला आहे आपला। आता हे अंडे आपल्याला फेटून घ्यायचे आहेत। ते थोडंसं मीठ टाकत आहे, याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला। हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत त्याला आपल्याला असं एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे। या प्रकारे सगळे स्लाइस आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायचे आहेत कोन बनवण्यासाठी। पहा इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं, कारण आपल्याला कोन तळून घ्यायचे आहेत। तर चला तर मग आपण बनवूया। पहा इथे मी हे 1 चमचा मैदा घेतलेला, त्याची अशी स्लरी करून घेतलेली आहे। ते आपल्याला कोनला चिटकवायला लागेल। थोडेसे शेवया घेतल्या आहेत इथे, आणि इथे तुम्ही पाहू शकता मी जे ब्रेडचे कडा काढून घेतले होते ना, त्याला मी असं मिक्सरमध्ये काढून भाजून घेतलं आहे, म्हणजे आपले ब्रेड क्रम्स रेडी आहेत इथे। तर चला तर मग आपण बनवूया चिकन ब्रेड कोन। तर त्यासाठी पहा मी काय करते आहे, इथे आपल्याला याला कोनचा असा आकार द्यायचा आहे या प्रकारे, आणि इथे आपल्याला हे स्लरी लावून ब्रेड चिटकवून घ्यायचे आहेत। या प्रकारे स्लरी लावून असं चिटकून घ्यायचं आहे ब्रेड। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिकनचा मसाला भरायचा आहे। या प्रकारे यामध्ये मी मसाला भरून घेते। पहा या प्रकारे मी चिकनचा मसाला भरून घेतला आहे। तर आपण याला चिटकून घ्यायचं आहे परत। ही मैद्याची स्लरी लावून कोनला आपण बंद करणार आहोत या प्रकारे। या प्रकारे आपले कोन बनवून रेडी झालेले आहेत चिकन ब्रेड कोन। तर मी याला या अंड्यामध्ये असं डीप करणार आहे आणि मग नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये डीप करणार आहोत या प्रकारे। पहा
वरून नाही करायचं आहे, आपल्याला वरतून शेवया लावायच्या आहेत. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पूर्ण ब्रेड क्रम्समध्ये डीप करायचं तर त्याच्यामध्येही करू शकता. या प्रकारे मी करत आहे बघा. हे काढा काय वेस्ट नाही जात आपल्या. आणि त्यानंतर मी ह्या ज्या शेवया आहेत ह्या अशाला कोट करणार आहे पहा या प्रकारे. अजून एक दाखवते तुम्हाला डीप करून. या प्रकारे अंड्यामध्ये डीप करायचं आहे. नंतर ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. याला आपण तळायचं आहे. 2-2 तळून घेणार आहे मी. पहा कसे झाले आहेत आपले ब्रेड चिकन कोन. हे काढून घेते, नंतर दुसरे टाकणार आहोत. तर पाहू शकता दिसायलाही किती छान दिसतात ते, आणि खायला तर अगदी चविष्ट आहे ते. मी चिकन खात नाही, पण माझे मुलं सांगतात मला. तर तुम्ही पाहू शकता कसा गोल्डन कलर आलेला आहे. याला आपण दुसरे कोन टाकून घेऊया. लो टू मीडियमवर तळायचं आहे याला. पहा कसे झाले आहेत आपले चिकन ब्रेड्स कोन. तुम्ही पाहू शकता. मी इथे तुम्हाला एक तोडून दाखवते. हे चवीला इतके छान लागतात ना. हे बघा, तुम्हाला आवाज एवढे क्रिस्पी झालेले आहेत आपले चिकन कोन. तुम्ही पाहू शकता. मी एक तोडून दाखवते पहा या प्रकारे. तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुमची गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.